कुठे चाललोय आपण ताई? मसाज करायला. ताई तास कोण घालवेल परत वॉशला. तो दिवस दुसरा आणि पटायामधली आमची धमाल बघायची तर बघाच. मस्त अशी पटायामधली फ्रेश मॉर्निंग आणि गोल्डन बीचचा आमचा होता आज पहिला ब्रेकफास्ट. तर ब्रेकफास्टमध्ये होता मसाला राईस, मस्त असा मसाला राईस होता. त्यानंतर हे पकोडे म्हणजे भजी होती, मसाला खिचडी म्हणजेच दाल खिचडी होती, हॉट मिल्क होतं आणि त्याच्यामध्ये असे कॉर्नफ्लेक्स तुम्ही टाकून घेऊ शकता. त्यानंतर त्याच्या पुढे होतं सलाड. सलाडमध्ये पण बरेच सलाडचे प्रकार होते बघा तुम्ही. आणि त्यानंतर फ्रूट्स होते. त्यानंतर बरेच वेगवेगळ्या प्रकारचे सॉस होते जे तुम्ही ब्रेडला वगैरे लावून घेऊ शकता. सलाड त्याचं बनवू शकता. डिप्स होते, बटर होतं. त्यानंतर ब्रेड पण 3 प्रकारचे ब्रेड्स होते. व्हाईट ब्रेड होता, कलरमध्ये ब्रेड होता, अजून कसला वेगळा ब्रेड होता. आणि असे 2 प्रकारचे जाम होते. ब्रेड जाम खाऊ शकता तुम्ही, ब्रेड बटर जाम खाऊ शकता. ग्रिल करायला छान असं ते मशीन होतं, ग्रिलर होतं. त्यानंतर इकडे होतं मसाला ऑमलेट, तुम्ही ब्रेड ऑमलेट खाऊ शकता. असे छोटे छोटे छान ऑमलेटचे प्रकार होते मसालाचे. त्यानंतर टी, कॉफी, व्हॉटेवर तुम्ही ते बनवून घेऊ शकतात. त्यानंतर ऑरेंज ज्यूस सुद्धा होता, म्हणजे ज्यांना टी कॉफी नाही आवडत ते ऑरेंज ज्यूस पिऊ शकता. त्यानंतर आम्ही निघालो पटाया बीचवर, पण माझी तब्येत बिघडली, घसा खूप दुखत होता, कणकण आली होती, माझा चेहरा बघून तुम्हाला कळत असेल. आणि फायनली आम्ही बसलो बसमध्ये. दुसरा मुक्काम अजून अरे वा, क्या बात आहे, मस्त. आता मुंबईला पोहोचणार, पहिला मुक्काम या दादांच्या घरी जाणार आहोत मासे खायला. हा, आणि निगडीला आलीस की पहिली सांग. खेकडे. हॅलो, हा रोजी आहे ना, तिने आता परवाच तिथे 65 वर्षांच्या वरच्या सिनियर सिटीजनचा ग्रुप हँडल केला होता. तिथं बॅकपेन करते म्हणून हा जोडीला असणार आहे तिच्या मदतीला, कारण तिला बॉटल वगैरे उचलायला त्रास होतोय. भरपूर सारे पॅराशूट सोडताना दिसतंय तुम्हाला. तो आपला पहिला स्टॉप असणार आहे, फर्स्ट. ऐकताय का सगळे? हो. सो राईट हँड साइडला बघू शकता पॅरासेलिंग चालू आहे, भरपूर ऍक्टिव्हिटी पॅरासेलिंग. सो तो आपला पहिला स्टॉप असणार आहे. तिथे तुम्हाला सगळी वॉटर स्पोर्ट्सची माहिती दिली जाईल आणि तिथून पुढे आपण आयलंड साठी रवाना होणार. सगळ्या ऍक्टिव्हिटीज झाल्यानंतर तुम्हाला आयलंड वर फ्री टाइम दिला जाईल, अर्धा ते 1 तास. तेव्हा तुम्ही स्विमिंग करू शकता, आयलंड फिरू शकता. हॉटेलच्या जवळच असल्यामुळे आम्ही 5 मिनिटात तिथे पोहोचलो आणि तब्येत डाऊन होती माझी, तरी पण म्हटलं चला जायचं होतं, बघायचं होतं मला. आणि आम्ही निघालो फायनली बीचच्या दिशेने. आणि पुढे आमची एक स्पीड बोट आमचं वेट करत होती, आमच्यासाठी बुक केली होती आणि त्यातून आम्ही आतमध्ये जाणार होतो. तर बघा रीलमध्ये हे पाहिलं होतं मी, पटाया सिटी. आणि मस्त आता इथे पोहोचलो, खूप छान वाटत होतं. फक्त तब्येतीने साथ द्यावी एवढीच इच्छा होती, कारण खूप कणकण आली होती मला. आणि आता इकडे आम्ही चाललोय बघा बसायला स्पीड बोटमध्ये. व्हिडिओ मध्ये ताई तास कोण घालवेल परत वॉशला. सेफ्टी फर्स्ट. बापरे, खूप डेंजर स्पीड आहे ना. हा आणि एवढा
प्रचंड स्पीड होता. या स्पीड बोटला उचलून असं आपटायला होत होतं लिटरली. आणि त्यांनी सांगितलेलं की तुम्ही व्यवस्थित पकडा, नाही तर पडलात तर पाय डायरेक्ट फ्रॅक्चर होऊ शकतो. आता आम्ही नेक्स्ट आयलंडवर चाललो होतो. ज्यांना पॅरासेलिंग अंडर वॉटर वॉक करायचं होतं त्यांना आम्ही एका ठिकाणी ड्रॉप केलं होतं. मी करू नाही शकले कारण माझी तब्येत डाऊन होती, ताप आला होता मला. त्यामुळं माझं बॅड लक की मला ते करता नाही आलं आणि आम्ही निघालो होतो आयलंडवर. आणि ज्यांना करायचं होतं ते वेगळीकडे उतरले होते, त्यांना आम्ही ड्रॉप केलं होतं या स्पीड बोटनेच. आणि आम्ही आता या स्पीड बोटने पुढच्या आयलंडवर चाललो होतो. फायनली आयलंडवर पोहोचलो आम्ही. खूप लांब होतं, थोड्या वेळासाठी असं वाटलं की रस्ता चुकलाय तो. पूर्ण व्हाईट सँड आहे इथे. आयलंडवर रेस्ट करून आम्ही थोडंसं म्हणलं चला आता या आयलंडवर फिरूयात. मागे काही स्टॉल होते, मार्केट होतं मागं, शॉपिंग मार्केट. म्हणलं चला थोडंसं फिरूया, बघूया काय काय आहे ते. आणि आम्ही 3-4 जणी निघालो मागे जे स्टॉल होते ते बघायला. आणि आम्हाला तिथे दिसला फ्रूट स्टॉल आणि आम्ही तिथं पहिला स्टॉप घेतला. मँगो, दिस इज ओनली मँगो. फक्त मँगोचं घेऊ का मिक्स घ्यायचं का? मँगोचंच घ्यावं मला वाटतं. मँगोच घेते. तर थायलंडमधले फ्रूट खूप बेस्ट आहे, त्यातल्या त्यात मँगो. आणि मी घेतलं मँगो आणि एवढी सुंदर टेस्ट होती मँगोची, गोड. तरी आता सीझन नव्हता, सीझनमध्ये इथला मँगो काय खाल, खूप भारी लागतो. आता सीझन नव्हता तरी खूप छान लागत होता. बघा असं मार्केट होतं सगळं आजूबाजूला. आणि मम्मीने घेतलं होतं मिक्स फ्रूट पण खूप छान होते. त्यांचे फ्रुट्सच खरं खूप छान आहेत. आणि आता आम्ही चाललो होतो कोकोनट वॉटर प्यायला. कोकोनट वॉटर आम्हाला फ्लॅग रंजिताकडनं कॉम्प्लिमेंटरी होतं. म्हटलं चला वा आता. आणि कोकोनट वॉटर पिलं, वा माझी तब्येत अशी म्हणजे बिघडलेली छू मंतर. खूप मस्त कोकोनट वॉटर होतं. आणि तिथून आता आम्ही निघालो पुन्हा स्पीड बोटच्या दिशेने. थोडेसे आधीमध्ये मी फोटो काढले, मला थोडी एनर्जी आली कोकोनट वॉटर पिल्यानंतर, मस्त फ्रेश वाटायला लागलं. आणि मग जरा फोटो व्हिडिओ काढले थोडेसे. आणि फुल मग जी माझी कमी होती ती मी जाताना पूर्ण केली, थोडंसं एन्जॉय केलं. आम्ही रिटर्न निघालो होतो हॉटेलच्या दिशेने, कारण आता लंच टाइम झाला होता. तर आम्ही चाललो होतो लंच करण्यासाठी आमच्याच हॉटेलवर. आणि लंचसाठी होतं मस्त राईस, डाळ, त्यानंतर बटाटा, मस्त असा बटाटा होता, सुक्की भाजी, त्यानंतर ही अशी सगळी मिक्स भाजी होती, कॉर्न वगैरे सगळं होतं त्याच्यामध्ये, मस्त होती, मिक्स व्हेज. त्यानंतर होतं नान, गरमागरम नान होतं, पापड होते, चिकन होतं, चिकन मसाला होता आणि सगळं सलाड होतं. हे सलाडचे काही प्रकार होते, लोणचं होतं, पिकल होतं, फ्रूट्स सुद्धा होते. तिथे ब्रेकफास्ट आणि लंचमध्ये फ्रूट्स कंपल्सरी असतात. मस्त आम्ही लंच केलं पोट भरून आणि गेलो रूमवर फ्रेश होण्यासाठी. 1-2 तास रेस्ट केल्यानंतर आम्ही पुन्हा खाली आलो, कारण आम्हाला घेऊन जाणार होते थाय मसाज, स्पेशल इथला ऑथेंटिक थाय मसाज करण्यासाठी. आणि आम्ही निघालो होतो थाय मसाज करायला. आणि मी बघा खूप फ्रेश झाले होते, तब्येत माझी एकदम छान झाली होती. मसाज करायला. तर थायलंडचे मसाज खूप फेमस आहेत. त्यांचा जो प्रॉपर ऑथेंटिक ट्रेडिशनल मसाज आहे तो एवढा छान असतो, म्हणजे प्रॉपर ट्रेन असतात ते सगळेजण मसाज करणारे. आणि जर तुम्ही गेलात तर ट्रेडिशनल त्यांचा ऑथेंटिक मसाज नक्की घ्या. Only one. Two. Please don't do anything to the staff. Okay? Because everyone is woman, every staff is
woman don't do anything to her. Keep your hands. सांगायचं अर्थ When you do massage, you have to put त्यांच्या your स्टाफ hands बरोबर inside. काही करायचं नाही, शांत राहायचं तिकडे. Now we understand. रोजी पण हळूहळू खूप सगळ्यांच्यात छान मिक्स झाली होती. फुल सगळ्यांची खेचत होती, मस्करी करत होती. खूप धम्माल आणि मस्ती चालायची आमची बसमध्ये. Only this. I really have to protect him. This boy. This smile here. विडा करून ठेव सगळ्यांना. हो, याची पण सोय केली हा. पॅरासिलिंगला गेलो. याची पण सोय केली. नाही तर हा सगळ्यांना विडा करून टाकेल एकदा. थायलंडमध्ये मिनिटाच्या अंतरावर असे मसाज सेंटर आहेत. म्हणजे त्यांच्या देशाचा इन्कमच या बेसिसवर आहे. म्हणजे त्यांच्यासाठी ह्या गोष्टी कॉमन आहेत आणि ते आपल्याला थोडंसं वेगळं वाटतं, पण त्यांच्यासाठी एकदम कॉमन आहेत या गोष्टी. आणि आम्ही फायनली येऊन पोहोचलो होतो साई 3 थाई मसाज. म्हणजे इथे प्रॉपर ऑथेंटिक मसाज होतो. Can is very tasty. Mango with sticky rice, number one dessert. And they have special mango here. Only this shop, yeah. You got flower mango, flower lime flower, and the taste very sweet. Special mango. मसाज सेंटरच्या बाहेर फ्रुट्सवाले होते आणि त्यांची ही मुलगी बघा खूप क्यूट होती. आणि रंजिताताईची ओवी आहे ना, सेम तिची डुप्लिकेट कॉपी. म्हणजे ही ओवीच वाटत होती. तुम्ही जर रंजिताताईची आणि रोहनदादांची मुलगी पाहिली असेल ओवी, तर डुप्लिकेट होती या मुलीची. आणि आम्ही कुठेही जाऊ, ग्रुप फोटो इज मॅन्डेटरी. पहिले फोटो काढून घ्यायचे. आणि हा आमचा ड्रेस, हे आहेत आमचे युनिफॉर्म. हे घ्या. आणि तिथे युनिफॉर्म कंपल्सरी होते आणि अशी खूप छान असे युनिफॉर्म होते, मोठे होत होते आम्हाला, पण मस्त वाटत होतं. आणि आता त्यांचा स्टाफ येणार होता मसाज करण्यासाठी आणि प्रॉपर प्रोफेशनल त्यांचा स्टाफ होता. आणि असे दोन असे बघा, दोनचे असे बेड होते. मग तिथे दोघी असे छान कपडे चेंज करायला, पडदे वगैरे, गादी खूप छान होता. आणि वेगवेगळ्या कलरचे युनिफॉर्म होते. आणि त्यांचा फायनली स्टाफ आला. माझा मसाज योनने केलाय. तिचं नाव योन आहे आणि एवढा सुंदर मसाज केलाय. पण तिला इंग्लिश, हिंदी, मराठी कोणतंही कळत नाही. मी तिला तिच्या लँग्वेजमध्ये थँक्यू बोलणार आहे. सो कापून खा. तर त्यांच्याकडे कापून खा बोलतात. आणि बाहेर जे फ्रूट स्टॉल होते, रोजीने आम्हाला सांगितलेलं नक्की इथला मँगो ट्राय करा आणि इथं असा राईस सोबत सर्व करतात. तर म्हणलं चला घेऊन तर बघूयात मँगो. तर तिने त्या राईसवर छान आपली अशी मूगडाळ टाकली. आणि थायलंडचे मँगो तुम्हाला माहितीच असतील, खूप फेमस आहे. 12 महिने तिथे मँगो असतात. आणि इथला मँगो खूप खास होता असं रोजीने सांगितलेलं. म्हटलं चला खाऊन तर बघूयात. तर खूप छान असा तिने बघा मँगो चिरला. वाव, दिसतानाच एवढा यम्मी दिसत होता. आता म्हणलं टेस्ट तर कशी असेल. तर बघा खूप छान तिने असा कापून दिला. आणि त्यानंतर मला तिथे लगेच खायचा होता म्हणून तिने त्याच्यावर असं कोकोनट मिल्क घालून दिलं. ओके, कोकोनट मिल्क. ओके, थँक्यू. आणि मस्त असा मसाज घेऊन मँगो खायला आलो. वाव, कंट्रोल होत नव्हतं. एक घास राईसचा आणि एक घास मँगोचा. राईस सोबत मँगो. चांगलं लागतंय. खूप छान, मस्त लागतं. एकदम छान. अजून काढायचंय का? राईस सोबत एकदम टेस्टी लागतं. आणि पुढे अजून फ्रूट स्टॉल होते बघा. 50-50 बातला ती प्लेट होती. 50 बात म्हणजे आपले अराउंड 120 रुपये. आणि खूप टेस्टी फ्रूट होते. त्यांची नावं वेगळीच होती, पण फ्रूट खरंच त्यांचे खूप टेस्टी फ्रूट आहेत. मस्त फ्रूट होते. हे पण बघा रेड, त्यानंतर ही फळांची राणी. आणि जे रेड दिसत होतं ते लिची टाईप होतं. टेस्ट करायला आम्ही फ्रूट तिथले टेस्ट केले आणि खरंच खूप छान आहेत तिथले फ्रूट टेस्ट करायला. आता हे बघा, याचं नाव पण अगदी वेगळं होतं आणि लिचीसारखं होतं आणि एकदम स्वीट सुंदर टेस्ट होती. कसं आहे? मस्त मसाज घेतला, फ्रूट तिथले टेस्ट केले आणि आम्ही निघालो डिनरसाठी. डिनर टाइम झाला होता आणि आज आम्ही पुन्हा डिनर करणार होतो वेदामध्ये. वेदामध्ये पण याआधी आपण डिनर केलं होतं आणि मस्त बघा व्हेज मंचाऊ सूप होतं आणि त्यानंतर मस्त असं पिकल, सलाड, रायता, त्यानंतर हा स्टीम राईस, त्याच्यानंतर ही होती डाळ, त्यानंतर पनीर दो प्याजा, त्यानंतर ही सुकी भाजी होती
रोटी होती, त्यानंतर ही मस्त अशी पिस्ता. आणि आजची कॅमेरामॅन आहे रंजिता. चेहरा दाखव तुझा, कोण माझा व्हिडिओ करताय. चिकन मुमताज. चिकन मुमताज. थँक्यू ताई. मस्त वेलकम. मी नकोच म्हणत होते बघा ताईला व्हिडिओ करायला, पण ती बोली नाही गं मी करते. म्हणजे ती खूप डाऊन टू अर्थ आहे, दोघं पण, ताई आणि दादा, आणि खूप कम्फर्टेबल करतात ते दुसऱ्याला. आणि जेवण पण, ब्रेकफास्ट असू देत, लंच, डिनर, सगळ्यांनी घेतल्याशिवाय दोघं बसायचेच नाही जेवायला. सगळ्यांना आधी विचारणार, विचारपूस करणार. सगळ्यांचं अर्ध जेवण होत आलं की दोघं जण बसायचे आणि खूप भारी वाटायचं. खरंच दोघं खूप ग्रेट आहेत. बॅक साईडला बघा दादा दिसतील, म्हणजे दोघं पण जातीने लक्ष देत होते. सगळ्यांना जेवण आवडतंय ना, कोणाला काही कमी पडतंय का, अगदी घरच्यांसारखा ते पाहुणचार करत तू होते. पण जेवून घे. आणि आमच्या मोस्ट एनर्जेटिक भारती ताई आजारी पडल्या होत्या. ताप कमी झाला नाही? ताप आहे. गोळी घेतली? जेवण मी नाही जेवणार. आणि मस्त असं आज पण डिनर झालं आणि आम्ही निघालो बॅक टू अवर हॉटेल. आणि बघा रात्रीचं इथं फुल मार्केट, झगमगाट किती छान असतो. फ्रूट मार्केट असेल, शॉपिंग मार्केट असेल, सगळं म्हणजे असं वाटतं रात्रीच इथं सगळे जागे होतात. आणि फायनली आमची हॉटेलवर बस आली, आम्ही उतरलो. आणि कसा वाटला हा आमचा सेकंड डे? खूप मस्त गेला, एनर्जेटिक गेला. आणि तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या तुम्ही आपला पुढचा व्हिडिओ नेक्स्ट डे काय झालं ते नक्की बघा. आणि चला तोपर्यंत हसत राहा, हेल्दी राहा. थँक्यू.